भारतीय उत्कर्ष मंडळ द्वारा संचालित उत्कर्ष विद्या मंदिर इसवी सन 2000 साली डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते शाळेचा व इमारतीचा शुभारंभ झाला। भारतीय उत्कर्ष मंडळातील उत्कर्ष विद्यादानाचे पवित्र कार्य करणारे क्षेत्र म्हणून विद्या मंदिर असे उत्कर्ष विद्या मंदिर 35 विद्यार्थी संख्येपासून सुरुवात झालेली आज मिती शाळेत एकूण 574 विद्यार्थी शिक्षण घेतात। आज या शाळा रूपी वटवृक्षाला शिशु मंदिर, माध्यमिक विभाग व उच्च माध्यमिक विभाग सारख्या फांद्या फुटलेल्या आहेत। पूर्ण शाळा ही विना अनुदानित तत्वावर चालवली जाते। या शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी संपूर्णतः ग्रामीण परिसरातून एकूण असे 21 गावातनं येथे ज्ञानार्जनासाठी येतात व स्वतःला सिद्ध करतात असे म्हणतो, कारण येथून शिक्षण घेणारा विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर, CA व आर्मी क्षेत्रात उच्चपदस्थ झालेले आहेत। सामान्यतः वर्ग 10वी व 12वीचा निकाल 100% असतो। प्रतिवर्षी शाळा सामाजिक बांधिलकी जपत मातृमेळावा आयोजित करते। यावर्षी जानेवारी महिन्यात 7 गावामध्ये मातृमेळावा घेण्यात आला। तसेच नवरात्री निमित्त कन्यापूजन केले जाते। गत 2 वर्षापासून 14 फेब्रुवारीला मातृपितृपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे। पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे या कार्यक्रमाचे फलित होय। विविध स्पर्धा परीक्षा विद्यालयामार्फत घेतल्या जातात। यातून विद्यार्थी सुसंस्कारित करण्यासाठी शाळेतील प्रत्येक घटक कटिबद्ध असतो। यात विद्यार्थी विज्ञान मंथन द्वारा आयोजित ऑनलाईन स्पर्धा, समूह गीत गायन स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा व इतर स्पर्धेत विद्यार्थी सहभाग घेतात। विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासासाठी संस्था व शाळा सदैव प्रयत्नरत असते। वर्ग 7 ते 10च्या विद्यार्थ्यांसाठी पर्सिस्टंट फाउंडेशन ग्रुपकडून विशेष पायाभूत तयारी वर्ग आयोजित करण्यात आलेले आहे। तसेच इन्फोसिसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे। तसेच महिंद्रा अँड महिंद्रा व युवा रूरल असोसिएशन यांच्यामार्फत इंटेलिजंट पॅनल बोर्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे। तसेच इन्फोसिस मार्फत म्हणजे मी जिथं आता उभा होतो त्यामागे तुम्ही जर पाहत असाल तर प्रत्येक वर्गात एक महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं जे सिलेबस आहे त्यानुसार त्यांनी पेंटिंग करून दिलेली आहे। गेल्या 10 वर्षापासून आपण संस्थेतर्फे शालेय पोषण आहार अंतर्गत खिचडी, शेंगदाणा, चिक्की, राजगिरा लाडू देत आहे। तसेच या वर्षापासून मायलेट्स या पोषण आहारात समावेश होत आहे। हे विशेष। या सर्व कार्यासाठी समाजातील दानशूर मंडळीकडून वेळोवेळी मदत होतच असते। एकूणच समाजपालक, संस्था, शाळा व विद्यार्थी यांचा एकत्र मिलाप म्हणजे उत्कर्ष विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज होय। धन्यवाद। आपलं 2000 साली सुरू झालेल्या भारतीय उत्कर्ष मंडळ खापरी इथल्या गोशाळेत 2 गायींनी सुरुवात झाली होती। आज आमच्याकडे 200 गायी वासरं आहेत। या सगळ्या भारतीय वंशाच्या आहेत। यात गीर, सायवाल, कांक्रेज, थारपारकर, गवळाऊ, लाल डांगी इत्यादी 8-9 प्रकारच्या गायी आहेत। या गायींच्या दुधासाठी आम्ही 2 केंद्र आहेत नागपूरला। त्या केंद्रावर दूध जातं आमचं। इथे आम्ही गोमूत्र अर्क, गांडूळ खत किंवा शेतकऱ्यांना शेणखतसुद्धा आम्ही खूप वाजवी दरात देतो। ज्या गरजू शेतकऱ्यांना बैलजोडी हवी असते किंवा गोरे हवे असतात, शेतीसाठी गाय हवी असते, ती त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार न करता त्यांच्या गाईच्या प्रेमापोटी त्यांनी जी काय देणगी दिली गाईच्या चाऱ्यासाठी त्या ह्याच्यात त्यांना आम्ही गाई वासरं किंवा गोरे कालवडी देतो। आमच्या इथे वर्षातनं 3 प्रमुख कार्यक्रम होतात। एक अक्षय तृतीया, एक वसुबारस आणि एक सर्वपित्री अमावस्या। गायींसाठी आम्ही 6 एकरात हिरवा चारा लावलेला आहे कटारू म्हणून, आणि ते कापून मशीनमधनं कट करून त्यांना संध्याकाळी प्रत्येकीला हिरवा चारा मिळतो। त्याच्यानंतर कडबा, कुटार, चुनी, ढेप इत्यादी पौष्टिक खाद्य मिळतात। 10 वाजेपर्यंत गायींची दुहारी होऊन जाते। मग त्यांना या इथल्या मागच्या शेतात त्यांना आम्ही मोकळं सोडतो। तिथे 12 आंब्याची झाडं आहेत सावलीसाठी, पाण्यासाठी 2 टाकी केलेली आहेत। तिथे तणस टाकलं की साधारण 4:30 पर्यंत गायी सगळ्या तिथेच असतात। मग संध्याकाळी गायींना आत घेतलं की पुन्हा मग त्यांची दुहारी सुरू होते। इथे एकूण 12 गोठे आहेत, काही मोठे, काही छोटे, लहान वासरांसाठी वेगळे, असे वेगवेगळे गोठे आहेत। गोडाऊन्स आहेत चारा ठेवासाठी। 4 पेड माणसं आहेत, 2 लेडीज आहेत या पेड आहेत,
आणि सेवाभावी म्हणून मी त्याच्यानंतर एक नितीन महावदिवार असे आम्ही दोघं इथे सेवा द्यायला येतो. गायींना ट्रीटमेंट करणं, गेल्या 9 वर्षात मी व्हेटरनरीची बरीचशी कामं डॉक्टरकडनं शिकून घेतलेली आहेत. त्यामुळे जुजबी कामं जी आहेत ती आम्ही इथल्या इथेच करून घेतो. गाईला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची आम्ही शक्यतो जास्तीत जास्त काळजी घेतो. साफसफाईसाठी आम्ही कुठल्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज करत नाही. स्वच्छता ही पाहिजेच, मस्ट आहे. म्हणून आम्ही एक इथे कॉम्प्रेसर लावलेला आहे. कॉम्प्रेसरने गाई बाहेर गेल्या की हे गोठे स्वच्छ धुतले जातात आणि जरूरत पडली तर मग याच्यावर एखादं आम्ही फिनाईल किंवा असं दुसरं एखादं औषध थोडं स्प्रे करून देतो, म्हणजे माशाबिशा येत नाहीत तिथे. तर त्या दृष्टीने आम्ही भरपूर काळजी घेत असतो. या संपूर्ण प्रकल्पाचं काम हे लोकांनी दिलेल्या दानातनं, लोकांच्या प्रेमापोटी, श्रद्धेपोटी चालतं. आम्ही सरकारी कुठलंही अनुदान स्वीकारत नाही. आजपर्यंत सरकारकडनं आम्ही एकही पैसा घेतला नाही. सगळ्या लोकांच्या प्रेमाने आणि श्रद्धेने हा प्रकल्प उभा झालेला आहे आणि आमची हीच इच्छा आहे की हा प्रकल्प असाच वाढत जावा, लोकांचं गायीबद्दल प्रेम वाढत जावं आणि संस्था जेवढी जास्ती वरती येईल, आणता येईल तेवढा आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करत असतो. माझं नाव प्रदीप काटे. मी इथं जवळपास 7 ते 8 वर्ष झाले इथे नियमित येतो आहे. आणि ही जी मंडळाची ही जी रोपवाटिका आहे त्याला डेव्हलप करणं म्हणा की विकसित करण्याचं श्रेय आमच्या इथे जोशी काकांना जातं. त्यांनी जवळपास इथे 20 वर्ष काम करून याला विकसित केलेलं आहे. इथे निर्णयात 150 ते 200 प्रकारच्या वनस्पती आहे ज्या त्यांचा उपयोग वनौषधी याच्यामध्ये औषधी याच्यामध्ये होऊ शकतो त्याचा आणि होतो आहे. त्याच्यात पुष्कळसे प्रकार आहे. याच्यात त्याचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे अडुळसा आहे, अश्वगंधा आहे, स्टिविया आहे, इन्सुलिन आहे. याचा मागचा उद्देश एकच आहे की लोकांना याबद्दलची माहिती व्हावी थोडीशी आयुर्वेदाची, आणि त्याच्याकरता आम्ही आमचा हा सगळा प्रयत्न आहे. ही जवळपास 2.5 ते 3 एकरमध्ये हा पूर्ण म्हणजे पट्टा आहे हा पूर्ण. याच्यात भरपूर आणि ज्याच्यात छोट्याही वनस्पती आहे, काही मीडियम प्रकारच्याही आहे आणि काही वृक्ष प्रकारच्याही आहे. वृक्ष प्रकाराच्यामध्ये अर्जुन आहे, कवट आहे, नंतर बेल, या सगळ्या वृक्ष प्रकारात येतात आहे. आणि बाकीच्या छोट्या छोट्या वनस्पती पण आहे. त्याचा उपयोग आम्ही जनरली हे औषधांमध्ये उपयोग करण्याकरताच करतो. त्याच्या व्यतिरिक्त इथे आम्ही या वनस्पतीचा उपयोग करून मालिश करण्याकरता तेलही तयार करतो. ते तेल जनरली ज्यांना काही वाताचा काही विकार असेल, काही हाडांचे दुखणे असतील, काही चरबी काही कमी जास्ती असेल किंवा व्हेरिकोज वेन हा एक प्रकार असेल, सर्दी कफ, याच्याकरता आम्ही पुष्कळशा मालिश तेल हे तयार केलेले आहे. त्याची पण मी विक्री करतो. तसा हा छोटासा प्रकल्प आहे. त्याच्यात अजून आमच्यातर्फे अजून काहीतरी ॲड करण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या. कुठून जे कोणी आम्हाला वनस्पती देत असतील किंवा काही झाडं देतात, कोणी काही देतात, ते मी ते लावून त्याचं संगोपनही करतो. इथे हे डिस्टिलेशन युनिट आहे. ज्या पानामध्ये तेलाचं कंटेंट असतं, जसं सिट्रोनेला आहे, मेहनता आहे किंवा तिखडीचं आहे, यामध्ये ज्यांच्यामध्ये तेलाचं प्रमाण असतं त्याला मी या डिस्टिलेशन युनिट त्याला सेपरेट करतो. याला प्रोसेसला डिस्टिलेशन प्रोसेसच म्हणतात. याची जो कॅपॅसिटी आहे ती 35-40 kg आहे. याच्यात सर्वप्रथम पहिले काय याच्यात पानं ॲड करावं लागतात, थोडंसं पाणी टाकून. मग त्याला थोडंसं भट्टीमध्ये या भट्टी चालवून थोडी गरम करायचं. त्या काही फ्यूम्स निघतात, इथनं पास होतात. त्या जे फ्यूम पास झाला तर इथे त्याचं कंडेन्सेशन होतं आणि ऑइल काही फ्यूम्स निघतील. त्या फ्यूम्स याच्यातनं पास होऊन इथपर्यंत येतात. मग इथे कंडेन्स होतं ते, आणि कंडेन्स होऊन ते ऑइल बकेटमध्ये जमा होतं आणि नंतर मग ते सेपरेटरने ते सेपरेट करण्यात येतं आणि त्याचं तेल काढण्यात येतं. मग